नाही स्वतः वाटतं माझ्या
काही क्षणातच तिचं नावाचं युद्ध झालं. काही क्षणापूर्वी या ठिकाणी ती आली होती. म्हणजे तुमच्याशी तुला तिचा वाद काय झालं? युद्धाचा आई धुमश्चक्री मार्गक्रमण करून गेली. तिला बळकावणी करून तुम्ही सोडला आणि कायद्याचा कब्जा करणारा सौमित्र नव्हे. करावा करावा तुमच्या सारख्यानं विरानं नव्हे. आपण तर शिकली आणि आज आपण मला आणि काही मनाच्या ठिकाणी आनंद आनंद परमानंद ब्रह्मानंद झाला आपल्याला. कोणत्या गोष्टीचा? मला या गोष्टी मिळाला. अहो प्रत्येकाला सहकार्य करणं हा माणुसकीचा तंतोतंत धर्म आहे. आणि तो धर्म ज्याला जीवनात जोपासला त्याला माणूस म्हणून म्हटलं गेलं. कारण माझ्या प्रभूची मला शिकवण आहे, दुसऱ्याच्या जीवनाचं हित साधणं हे सौमित्र आपलं काम अगदी सत्य आणि तेच मी माझ्या जीवनात केलेलं आहे. एका हृदयानं दुसऱ्या हृदयाला साथ घातली हे म्हणजे प्रेम असतो. तरी पण माझं लग्न झालं. सौमित्र चुकीच्या मार्गावर कधीही तुमचं लग्न झालं वाटत नाही. तू म्हणतेस तुमचं लग्न झालं असं मला वाटत नाही, पण दिसणं आणि असं यात साम्य असतं. आणि दिसता तसं नसतं माणूस आणि सुंदर जो मी धोर आहे, जो वनवास मी भोगतोय तो कशासाठी असेल? का बरं? तर माझ्या राघवासाठी. एवढंच नाही, माझ्या प्रभोची इच्छा, माझ्या प्रभो माझं समाधान. म्हणजे काय माझे ज्येष्ठ बंधू प्रभो रामचंद्र ज्यांना म्हणतात. प्रभो मायेच्या स्पर्शाने एवढं जत्रबंध आहे की आपल्या जीवनात मी स्वतःचा स्वार्थ कधी पाहत नाही आणि ते स्वार्थ पाहणं माझा इच्छित नाही. तेव्हा मी तुम्हाला आज माझ्या विनम्र स्वरात आतापर्यंत ज्यांच्याकडे मी आधार मागितला, आधार देतो म्हणून सांगितलं, पण ज्यावेळी वेळ आला ना त्यावेळी चक्क पाठ फिरवली हो. मला नकार दर्शविला, आणि एक मिनिट आतापर्यंत कोणत्याही पुरुषाकडे मी अशा तऱ्हेची मागणी पण माझं मन फक्त तुमच्याकडे जोडली आणि याला कारण फक्त प्रेम. आणि हे प्रेम फक्त एकाच आणि त्याप्रमाणे माझा प्रेम तुमच्यावर झालं आणि यासाठी मोठ्या मनाला या प्रेमाचा आपण स्वीकार करा. मी आपल्याला दोष देणार नाही आणि आपल्याला दोष देण्याचा अधिकार परमेश्वराला मलाही दिलेला नाही. तरी पण माझ्या राघवाच्या इच्छेनं हे विश्वास आलेलं आहे. ज्या प्रभोची कृपा दृष्टी माझ्यावर आहे, प्रभोमध्ये माझं सर्वस्व आहे. आजपर्यंत सौमित्रानं चुकीचं मार्गात जीवन कधी पाऊल टाकलेलं नाही आणि माझ्या प्रभोला विचारल्याशिवाय
माझं जीवन मी सुखमय केलेलं म्हणजे माझी इच्छा ही अपूर्ण कारण लग्नाची हळद रंगावरची वाहते ना वाहते का तोच माझ्या प्रभूसाठी माझ्या माईसाठी वनवास भोगण्यासाठी मी तत्पर झालो मग माझा जर स्वार्थ पाहिजे असतो तर मी खत राहिलो असतो म्हणजे माझी ही इच्छा अपूर्ण राहणार माझी ही इच्छा अपुरी राहणार पण त्यावरही माझा जवळ तोडगा आहे. कोणता तोडगा आणि तो तोडगा कोणता ऐकूया जाईल या ठिकाणचा त्यातून नक्कीच जाईल अहो माझं प्रेम फक्त तुमच्यावर चढलं होतं पण त्या प्रेमाचा आपण स्वीकार करू शकत नाही आणि यासाठी माझा विचार हे जीवन मला संपवायचं आहे. यासाठी या जीवनाचा जगून इच्छा उपयोग आहे या पवित्र सणावर स्वतःचा मला मरू द्या एखादी स्त्री आणि स्त्रीची योग्यता काय आहे सौमित्र जाणतोय कारण ज्या माईला आजपर्यंत माझ्या आई समान मानलं ज्या माईचं जीवनात मी आदर केला त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. अर्थात तुम्हाला आधारच हवा असेल तर माझ्या प्रभूपर्यंत चला आपण आधीच येणार आहात आपण माझ्यासोबत लग्न करणार पण ना माझ्या प्रभूला विचार माझ्या इच्छेने नव्हे आपले ज्येष्ठ बंधू आहे माझं जे जीवन आहे आपण ते प्रभूचा कृपा फक्त प्रभूला मानता आणि त्यांच्या अनुमतीशिवाय आपण कोणतेही कार्य करू शकतो मुळेच नाही मग यासाठी मी काय करू? एकच करा माझ्या प्रभूपर्यंत चला आणि माझ्या प्रभूची मनधरणी करा समजा माझ्या प्रभूला मान्य झालं तर या संविधाचा नकार असणार नाही काय झाला मी प्रभूपर्यंत जावं माझ्या आणि त्यांची प्रभूला अनुमती घेऊन मी पर्यंत यावं आणि संमतीच नव्हे तर संमती मिळाल्यानंतर मला पुरावा सुद्धा द्या तसं नाही मला त्या ठिकाणी एकसारखी घालवेल होतं का? जे वेगळा असा मी सारा मी तिथपर्यंत जाणार आहे. आणि त्यांची अनुमती नाही घाबरू नका कारण माझे प्रभू मग त्यासाठी बनला सोजवळ मनाचे आहे कारण स्वतःच्या इच्छेने हे विश्व चाललं एका झाडाचं वर्ग सुद्धा त्यांच्या इच्छेशिवाय हलत नाही. असे माझे प्रभू. हा, एवढे प्रेमळ आहे मायेच्या स्पर्शाने जगण्यात आहे. आपण निश्चिंत व्हा पण मला सांगा आपण नेमके आहे तर समोर पहा समोर जी पर्णकुटिका दिसते त्या पर्णकुटिकेच्या ठिकाणी माझे प्रभू आणि माझी माई असते पण ते दिसणारही पर्णकुटी होय त्या पर्णकुटीच्या ठिकाणी तुमचे प्रभू आणि माई त्या ठिकाणी विचार केला. त्यांची अनुमती आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणता तोच का नक्कीच जाईल मी त्या ठिकाणी मिळण्यासाठी माझा मुली आणण्याच्या दिशेने राहून त्यांची प्राप्ती करीन आणि लवकरात लवकर या विश्वाच्या ठिकाणी कसं सांगू आणि कोणत्या शब्दात सांगू हे कळत नाही मला कोणत्या शब्दाने मला सांगा हे तुम्हाला काही कळत नाही नेमकं तुम्हाला काय सांगायचं बोला या विश्वाचा असं म्हणतात एक मी निराधार स्त्री आहे तिला कुणाचाही आधार नाही आणि म्हणून रागावनात काटेरी कोंबडा एकसारखी मी वाटत मला आधार मिळेल या मोठा अपेक्षा आपल्याला आधारावानी काय माहिती आधार देणं हे परमेश्वराचं काम आहे माझ्या सांगताच नव्हते कारण परमेश्वरानं प्रत्येकाला कर्तृत्व आणि कर्तव्य दिलंय खरा त्याप्रमाणे त्यानं आपलं जीवन घडवायचं असतं आणि सौमित्रानं जर आपल्याला आधार दिला असेल एवढा सौमित्र मोठा नाही. आपण मला मी आधार द्यावा अशी तुझी इच्छा माझी आहे अपेक्षा अपेक्षा आहे. असा कोणता आधार आपल्याला हवाय नाव माझं सुंदर आहे. काय सुंदर ज्या परमेश्वरानं आपल्याला जन्म दिला आपल्या देहाला चालवणे असं
नाटकात कोण असेल तर त्या व्यक्तीला कोणी विचारते का? अगदी खरंय. आपलं स्वकीय माहिती माणसं नसतं तर त्याचं जीवन हे अर्थशून्य कवडीमोल असतं. मग यासाठी या विश्वाचा असं म्हणतात माझं जीवन व्यतीत करण्याचा मी प्रयत्न करते. पण आपुलकीची माणसं ही असावी लागते. पण त्या माझ्या जीवनात आता कुणाला आपलंच असं मी कुणालाही हात मारू शकत नाही. हात मारू शकतो हा, पण असं का घडलं? कारण जन्म देता क्षणी माझे आई वडील निवर्तले गेले. त्यांचा स्पष्ट चेहरा सुद्धा मला आठवत नाही हो. आणि त्या दिनापासून या विश्वाचा असं म्हणतात मी एकटाची वाटत होते. पण तो परमेश्वर सुद्धा नटनाटक त्यापेक्षा त्या परमेश्वराला दया माया आहे. ठीक आहे. आणि ती कशी त्या परमेश्वराला आपल्याला पोट दिलं. पण त्याचबरोबर मला असा दोन गोष्टी मला प्राप्त कोणत्या तरी एक म्हणते माझ्या गायनाची कला आणि दुसरं म्हणते नृत्याची कला. म्हणजे आपण गायन करता एवढंच नाही तर नृत्य सुद्धा करता. आपल्या फलंदाजाला इतरांच्या मनाचं समाधान करता. प्रत्येकाच्या मनावर आपला अधिराज्य आहे. असू द्या, आपण सुंदर आहात, नाव आपलं सुंदरी आहे. आमचं कार्य सफल झालं. पण तरी सुद्धा ते धनिक लोक, ते श्रीमंत लोक, ते राजकर्ते लोक त्यांच्यापर्यंत मी जाते. आणि हे वस्त्र, हे दागदागिने ते मला अगदी माझ्या नृत्यावर, माझ्या गायनावर खुश होऊन ते मला आणि तुम्हाला प्रश्न पडला आधी असेल होय. आणि त्या प्रश्नाची ठीक. कारण प्रत्येकाच्या मनावर राज्य करून हे मौल्यवान दागदागिने आपण मिळविला. आपल्या मनाचं समाधान आपण करून घेतला आणि या विश्वाच्या रंगमंचावर आपल्याला मायेचा आपुलकीचा आधार ठेवा. तुमच्या बोलण्याचा अर्थ सौमित्राचा ध्यानी आलेला नाही. म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ आपल्याला उमगला नाही. तेव्हापासून तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता. मी सांगण्याचा प्रयत्न करते पण आपल्या ते लक्षात येत नाही. पण माझ्या मनातील बरोबर मला तुम्हाला सांगायचं असं काय सांगायचं?